1 वाटी मूग डाळ 1 तास भिजायला ठेवायचं आहे. नंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्येच 2 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि याच्यावरती झाकण झाकून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पेस्ट करायची. हे बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्येच 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कांदा बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद टाकायची आहे. ओवा टाकायचा, अर्धा चमचा हाताने मॅश करून आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं बॅटर बनवून द्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. तवा एकदम कडकडीत गरम करायचा आहे. पाण्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल होईल. त्याच्यानंतर बॅटर टाकायचं आहे. अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर हे बॅटर सुकू द्यायचं आहे आणि नंतर तेल लावायचं आहे. परत दुसऱ्या बाजूने पलटी मारायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व उत्तप्पे करून घ्यायचे आहे. याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपला इन्स्टंट असा मुगाच्या डाळीचा आणि तांदळाचा उत्तप्पा तयार आहे.